हे रवा दाखव. हे रवा रेसिपी. तर मम्मी तू एवढं उन्हात काय बनवू राहिली आज? हे ना हे उन्हाळ्याचे पापड. हे रव्याचे पापड बनवते हे. ओके, रव्याचे हे, पापड. वर्षभर आपण खाऊ शकतो आणि दुकानचे किती बी आणले तर पुरत नाही. हे आपल्याला जेव्हा मनात येईल तेव्हा आपण तळून खाऊ शकतो. हे याच्यात- पापड काय की रव्याचे. हे रवा घ्यायचा, याच्यात काय काय टाकेल आहे? याच्यात तीळ, जिरा, मीठ आणि थोडंसं तेल. चांगलं बॉईल झाल्यानंतर मग हळूहळू आपण रवा हे करायचं, सोडायचा. तो रवा काय की म्हणजे त्याच्या गाठी बनू नये तसा हलवतच राहायचा. त्या अंगावर बी उडेल तडतड, पण आपण हे करायचं, सांभाळायचं थोडं. तसेच मी काल साबुदाण्याच्या चकल्या बी बनवल्या. आणि एक कधी हे काढणार तू? वर्षभर बी आपण खाऊ शकतो, याला काही बी प्रॉब्लेम होत नाही. जेव्हा म्हटलं तेव्हा आपण काढायचं, तळायचं, खायचे, ओके. एन्जॉय करायचं. आणि हे कधी काढणार तू? आता हे थोडं 3-4 वाजता असं थोडंसं उलटे करून बघायचे, वाढे किती म्हणून. आणि आज किती ऊन आहे आपल्याकडे, बापरे. आज रथ सप्तमी. आता उन्हाळा सुरू झाला, उन्हाळ्याचे सर्वजण स्टार्ट करणं. हे महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ओके, हे थँक्यू. बघा आणि हा, उचलून टाकायचे त्याच्यात. हे बघ, हे काल बनवलेले साबुदाण्याचे. आता हे 2 दिवस उन्हामध्ये ठेवून चांगले कडक वाळले आणि आता हे डब्यात भरून ठेवायचे. याला 1-2 वेळेस ऊन दाखवलं की झालं. हे काय आता वर्षभर टिकतात चांगले, चांगलं ऊन दाखवल्याने. हे आवडते साबुदाण्याचे पापड. उपवासाला, फास्टिंगला खाऊ शकतात. आलू, साबुदाणा. हे रव्याचे पापड. हे पूर्ण वाळले, फ्राय केले की दाखवते हा व्हिडिओ मी तुम्हाला. हे बघ, हे आपले रव्याचे पापड. कडक उन्हामध्ये 2 दिवस ठेवून आणि नंतर केव्हा बी आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा फ्राय करून खाऊ शकतो. हे याला उन्हाची साठवण म्हणतात. तसेच आम्ही कुरडया, नागलीचे पापड, तांदळाचे मुरकूल म्हणजे तांदळाच्या चकल्या बिकल्या, साबुदाण्यासारख्या अशा बनवतात.